आपल्याबरोबर करुणा मुंडे आहेत. त्यांनी आज बारामतीतून पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत. आज तुम्ही पोटनिवडणुकीसाठी जो अर्ज भरलेला आहे, काय सांगाल? आता थोडासा चेंज येतोय. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पहिल्या सुनेत्राताई पवार होतात आणि ही जी अजितदादांच्या या निधनानंतर ही जी पोटनिवडणूक लागली, त्याला तुम्ही उमेदवारी अर्ज भरलाय. मागचं कारण काय? मागचं कारण हेच आहे, कालपासून मी बघत होती आणि मी बघितलं की कोणीही पक्षाने फॉर्म भरलेला नाही आहे आणि त्याच्यासाठी बारामतीमध्ये आज अजितदादा इतके मोठे मंत्री असताना पाणीचा खूप मोठा प्रश्न आहे इकडे आणि शेतकऱ्यांचा तो पूर्ण महाराष्ट्राचा मुद्दा आहे की शेतकऱ्यांचा जे सातबारा आहे ते कोरा झाला पाहिजे. आणि आज लोकशाहीमध्ये लोकशाही जरी वाचवायची असेल तो लोकांना एक पर्याय म्हणून उभे राहायला पाहिजे आणि लोकांनी संधी दिली तो काम करू, नाही तो सुनित्राताई तो आहेच आहे त्याच्यामध्ये. मला असं वाटतं पवारांना पर्याय म्हणून तुम्हाला लोक निवडून देतील. कारण ज्या प्रकारे आता अजितदादा गेल्यानंतर एक सहानुभूतीची लाट सुनेत्राताईंकडे आहे, तर तुम्हाला वाटतंय की पवार वर्सेस वेगळं नाव ते काही विचार करू शकते? नाही ते तो आहे, पण लोकांच्या जे प्रजातंत्र आहे ते प्रजाच्या लोकांच्या आपण काहीही याच्यामध्ये सांगू शकत नाही. लोकांच्या डोक्यात कधी फिरेल, कोणाला निवडून देईल जनता, याचं आपण काहीही सांगू शकत नाही. त्याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे. अनेक पक्ष ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न करत आहेत, मात्र तुम्ही उमेदवारी अर्ज भरला, तर याच्या मागचं बारामतीतच का? बारामतीतच, क्योंकि बारामतीमध्ये पोटनिवडणूक लागली त्याच्यासाठी मी इथे आलेली आहे. परंतु मग ताईंना ऑप्शन म्हणून तुम्ही बारामतीचा हा विकास करू शकता परत पुढे. हां, मी विकास करू शकते, क्योंकि माझ्या पाठीमागे बारामतीचे काय काय प्रश्न आहेत सध्या? बारामतीमध्ये पाणीचा प्रश्न आहे, गोरगरीब लोकांचे प्रश्न आहे. गोरगरीब लोकांची ऐकण्यासाठी कोणीही नाही आहे बारामतीमध्ये. विचार करून आणि जे लोकांची माझ्याकडे कंप्लेंट आलेली आहे ते सगळं करून मला असं वाटतं की अजितदादा गेल्यानंतर बारामतीला आता वाली उरला नाही असं वाटतंय. नाही, असं आपण सांगू शकत नाही. सुनित्राबाईंनी पण आता आपण त्यांच्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही, क्योंकि त्यांचं काम मी आता बघितलेलं नाही आहे. त्याच्यासाठी मी त्यांच्याबद्दल काही सांगू शकत नाही. पण हां, लोकांना मी अगोदर सांगितलं की लोकशाहीमध्ये लोकांना पर्याय देणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या प्रकारे आता सुनेत्राताई पण नव्याने राजकारणात आलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही पण एक नवीन चेहरा आहे, तर तुम्हाला पण संधी देणं गरजेचं आहे. येस. आणि असं पण आहे की आमदार, नवरा आमदार, बायको खासदार, आता मुलगा खासदार, आई आमदार, तो नवीन लोकांना पण संधी भेटली पाहिजे. तो एक संधी म्हणून मी प्रयत्न करत आहे. आपल्याबरोबर करुणा मुंडे होत्या आणि यांनी बारामती पोटनिवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर आज बारामतीतून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. लोकांना चेंज पाहिजे, परिवर्तन पाहिजे आणि त्याच्यासाठी मी हा अर्ज भरत आहे. बारामतीकरांचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या प्रयत्नासाठी मी हा अर्ज भरत आहे असं त्यांनी सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.